तर तुम्हाला आवाजावरूनच कळलं असणार की किती क्रंची आणि क्रिस्पी हे मिनी समोसे झाले। मंडळी, सर्वात आधी मी आलू वगैरे शिलून घेतले उकडलेले आणि त्यानंतर मी मैद्याची तयारी केली। त्याच्यात मी ओवा, मीठ आणि तेल टाकून छान असं नरमसं असं पीठ भिजवून घ्यायचं याचं पिठासारखंच आणि त्याला ठेवून दिलं। त्यानंतर एक स्टफिंग रेडी केली, ज्यावरती सगळेच मसाले मी मेन्शन केले ते सगळे याच्यात टाकून आणि उकडलेला आलू टाकायचा आहे आणि मग कोथिंबीर टाकला भरपूर असा आणि त्यानंतर छान अशी पोळी लाटली। तर ही आपल्याला लंबी लाटायची आहे आणि मग दोन्ही साईडनी त्याचे कवर्सवर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। मग जशा पद्धतीने मी फोल्ड केलं आहे तशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यात आपण जे स्टफिंग रेडी केलेली आहे ते टाकून परत त्याला पाणी लावून थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे। अगदी कमी टेम्परेचरवर आपल्याला याला फ्राय करायचे। तर जेवढे कमी टेम्परेचरवर तुम्ही त्याला फ्राय कराल तेवढेच क्रंची आणि क्रिस्पी होतात। आणि समोसासोबत मी ग्रीन आणि रेड चटणी बनवली होती, जी खूपच टेस्टी झाली। जर याची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।